सध्या जागतिक बाजारपेठेमध्ये एकच चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे कच्च्या तेलाचे वाढते दर। इराणमधली स्थिती, युद्धाची स्थिती, जागतिक तेल बाजार आता एका अत्यंत नाजूक वळणावर आलेला आहे। ज्या कच्च्या तेलाचे दर काही दिवसांपूर्वी स्थिर होते ते आता प्रति बॅरल $110च्या पार गेलेत। पण ही खरी भीती नाहीये। खरी भीती ही आहे की तज्ञांच्या मते हे दर लवकरच $200 प्रति बॅरल इथपर्यंत पोहोचू शकतात। जर असं झालं तर आपल्या खिशावर म्हणजेच भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि तुमच्या आमच्या बजेटवर याचा काय परिणाम होईल? आजच्या या विशेष भागामध्ये आपण हेच सविस्तर समजून घेऊया। सध्याची परिस्थिती काय आहे? गेल्या काही दिवसांमध्ये फ्रेंच क्रूडचे दर $110च्या वर गेलेत, तर अमेरिकन क्रूड म्हणजे WTI ह्याचे दर $100च्याही आसपास घिरट्या घालतायत। रॉटलर्सनं दिलेल्या माहितीनुसार इराणमधल्या युद्धाचे बाजारपेठेवरचे सगळे आकडेमोड आता बदलून टाकली आहे। तज्ञांचं असं म्हणणं आहे की ही केवळ दरवाढ नाहीये, तर प्रत्यक्ष पुरवठ्यामध्ये अडथळे तयार व्हायची ही चिन्ह आहेत। ब्रिटिश ऊर्जा अर्थतज्ञ आणि एनर्जी एस्पेक्ट्सच्या सहसंस्थापक अमृता सेन यांनी रॉयटर्सशी बोलताना एक महत्त्वाची बाब नमूद केली आहे। त्यांच्या मते हे आता केवळ मार्केटमधल्या जोखमीचे आकडे उरलेले नाहीयेत, तर आपण प्रत्यक्ष पुरवठा खंडित होताना पाहतोय। याचा अर्थ असा आहे की बाजारात तेलाची कमतरता निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे। क्रूड ऑइलची किंमत कशी कशी वाढत गेली आहे त्यावरही एक नजर टाकूया। मार्च महिन्याची सुरुवात तशी स्टेबल होती असंच म्हणावं लागेल, कारण 1 मार्चला तेल $77च्या आसपास होतं। पण अचानक आखाती देशामध्ये टेन्शन वाढलं आणि केवळ 5 दिवसात 6 मार्चला दर थेट $93च्या जवळपास पोहोचले। हे काही थांबलं नाही। 9 मार्चला दरांनी मोठी उसळी घेतली आणि त्या दिवशी $99चा टप्पा घातला। पण दुसऱ्याच दिवशी 10 मार्चला थोडी घसरण व्हायला मिळाली, दर पुन्हा $88वर खाली पसरले। पण हा फक्त एक विसावा होता। खरी बुल रन तर 11 मार्च पासून सुरू झाली आहे। 10 मार्चला दर खाली आले, पण 11 मार्चला पुन्हा $90च्या वर गेले आणि 12 मार्चला एक सायकोलॉजिकल मार्क पार केला आणि $100च्या वर क्रूड ऑइलची किंमत गेली। आता यानंतर मात्र तेलाच्या दरांचा आलेख फक्त वर जातोय, कुठेही थांबायचं नाव घेत नाहीये। 18 मार्चला दर $160वर होते, तर आज 19 मार्चला ते थेट $112च्याही पार गेलेत। तज्ञांच्या अंदाजानुसार अवघ्या 19 दिवसात झालेली ही 45%ची दरवाढ ग्लोबल इकॉनॉमीसाठी एक खूप मोठी चिंतेची बाब आहे। तेल $200वर का जाऊ शकतं? आता प्रश्न पडतो की $200चा आकडा गाठणं खरंच शक्य आहे का? अमेरिकन ऊर्जा तज्ञ बॉब मॅकनेली यांच्या मते जर युद्धाची तीव्रता वाढली तर हे चित्र अजिबात अशक्य नाही। विशेषतः जर इराणच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ले झाले किंवा आखाती देशामध्ये तेल निर्यातीमध्ये अडथळे आले तर दरांचा भडका उडू शकतो। यातली सगळ्यात मोठा धोका आहे तो म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी। जगातल्या कच्च्या तेलाच्या व्यापाराचा हा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग मानला जातो। जाणकारांचा असा अंदाज आहे की जर या मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली तर जागतिक तेल पुरवठा साखळी पूर्णपणे कोलमडून पडेल। कारण सध्या बाजारपेठेमध्ये अशा मोठ्या संकटाचा सामना करण्यासाठी कोणतीही स्पेअर कॅपॅसिटी शिल्लक नाही, असा इशारा मॅकनेली यांनी दिलाय। आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भारतावर याचे काय परिणाम होतात? आपण आपल्या देशाच्या म्हणजेच भारताच्या बद्दल विचार करूया। भारत हा कच्च्या तेलाचा खूप मोठा आयातदार देश आहे। विश्लेषकांच्या मते तेलाच्या वाढत्या किमतीमुळे जागतिक स्तरावर महागाई वाढण्याची शक्यता आहे। भारतासारख्या देशामध्ये जिथे मोठ्या प्रमाणावर तेल आयात केलं जातं तिथं रुपयाच्या मूल्यावर प्रचंड दबाव येऊ शकतो। जेव्हा कच्च्या तेलाचे दर वाढतात तेव्हा भारतामध्ये वाहतूक खर्च वाढतो। परिणामी भाजीपाला, दूध आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू महाग होतात। भूराजकीय धोरणकर्त्या हेलिमा क्रॉफ्ट यांनी रॉयटर्सला सांगितलेलं आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये एकामागून एक येणारी ही संकट एकमेकांवर आदळतायत आणि त्यामुळे लहान अडथळ्यांनाही मोठा परिणाम किमतीवर होताना दिसतोय। याचे उपाय काय आहेत? परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी काही पावलं उचलली जात आहेत असे अंदाज व्यक्त केले जात आहेत। या देशांच्या राखीव साठ्यातनं तेल बाहेर काढणं आणि युद्ध थांबवण्यासाठी मुत्सद्दी प्रयत्न करणं हा समावेश आहे। पण बाजारामध्ये जाणकारांचा असा दावा आहे की जोपर्यंत प्रत्यक्ष युद्ध थांबत नाही तोपर्यंत हे उपाय केवळ तात्पुरते दिलासादायक ठरू शकतात। अल जझीरानं दिलेल्या वृत्तानुसार आता बाजारपेठ केवळ अनिश्चिततेवर नाहीये, तर प्रत्यक्ष तुटवड्यावर आधारित काम करते। थोडक्यात सांगायचं तर $200 प्रति बॅरल तेल आता केवळ काल्पनिक उरलेलं नाही, तर ती एक ठळक शक्यता आहे। तज्ञांच्या मते हे अपरिहार्य नसलं तरी आजच्या भूराजकीय परिस्थितीमध्ये ते अशक्यही राहिलेलं नाहीये। आणि जर असं घडलं तर जागतिक अर्थव्यवस्थेचा चेहरा मोहरा संपूर्णपणे बदलून जाईल।
कच्च्या तेलाचे हे दर सर्वसामान्यांचं कंबर न मोडतील, महागाई आणखी वाढेल. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.